करणारी मुलगी? हो राजा. मला दरवर्षी लग्न करणारी मुलगी नको. तसं नाही राजा. मग मुलगा तोच असेल, नवरदेव मुलगी तीच असेल, नवरी मुलगी पण तीच असेल. बरोबर. परंतु या जनतेमध्ये लग्न करण्याची प्रथा अगोदर तुझी मुलगी या जनतेला दाखवल, तिथून पुढं नवरी व्हायचं शिकतील ना राजा. म्हणजे माझी मुलगी या गावाला या प्रत्येक मुलीला नवरी व्हायचं शिकवल. लग्नाची प्रथा तुझी मुलगी या जनतेला अगोदर दाखवणार, तिथून पुढे लग्न कार्य व्हायला सुरुवात. पूर्वीच्या काळात लग्न होत नव्हते राजा. पूर्वीच्या काळामध्ये सैराट चालत होता. सैराट. इंद्राचे गंधर्व इंद्राच्या अप्सरा जंगलवनामध्ये त्यांच्या गाठी व्हायच्या आणि जनावरासारखं प्रेम चालत होतं पूर्वीच्या काळात. मग माझी मुलगी या जनतेला लग्नाची प्रथा दाखवणार. हो राजा. मग तिथून पुढे महाराष्ट्रभर एक गाणं गाजू लागलं. कोणतं राजा? आणि ते तुम्हाला सगळ्यांना माहिती. आम्ही एक शब्द म्हणणार, पुढचा शब्द तुम्ही म्हणा. खंडेरायाच्या लग्नाला. बोला ना. बोला. खंडेरायाच्या लग्नाला नवरी नाही बानू नऊवारी नेसाली. पहिल्या मुली लग्नामध्ये नऊवारी नेसायच्या आणि आताच्या मुली खरोखर आता 25,000 रुपयाची. मधला काही काळ गेला, काही मुली घागरा, काही मुली तर घागराच नेसत लग्नामध्ये. हा सळवरून भात सारी चाला द्या. गोल गोल साडी रे अंगानं झाडी पुण्याची शहर गल्ली. ते एवढा घागरा घेऊन बोकळावं लागत होता. आता अहो आम्ही काल येवल्याला गेलो लग्नाला, कारण आमची लग्नातले ऑर्केस्ट्रा पण चालतात ना. आम्ही लग्नाचा कार्यक्रम संध्याकाळचं लग्न होतं. नवरी स्टेजवर यायला लागली. ते स्टेजवर यायला पायऱ्या असतात ना लोखंडाच्या. ती नवरी त्या पायरीवर चढायला गेली. पायरीतच पाय गुतला बातकन नवरी. किती अपमान झालं बरं. काय बरं ते नवरदेव पुढं होतं, त्यानं पटकन धरलं. आणि म्हणून महाराष्ट्रभर हे गीत गाजू लागलं. कुठलं? खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, बानू नऊवारी नेसाली. नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. खंडेरायाच्या लग्नाला आलं मराठी कोण वराडी कोण आले वराडी कोण संगे सारदाला घेऊन आले गणपती गजानन, गणपती गजानना आले गणपती गजानना. या जिजुरी गडावरी उठी दिगमळ पेटली, या जिजुरी गडावरी उठी दिगमळ पेटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. म्हणजे अगोदर माझी मुलगी लग्न करीन आणि तिथून पुढे या मुली लग्न करायचं शिकतील. हो राजा. ठीक आहे महादेवा, मला अशी अमर मुलगी जर देत असेल तर द्या मला मुलगी. टाका. ए देवाजवळ काय कारखाना घडून ठेवला काय? हे काय आता बाया माणसाची असती, गावताला गेल्यावर बाया काढतात वटी. आता थोड्या वेळानं आपल्याला काय भरायचंय? महिलांची वटी. आता महिलांची वटी हा गडी माणसाचा वाटा. या वाट्यात काय करू? द्या ना देवा मुलगी. लेकीची वटी भरायची जावायचा वाटा भरायचा वाटा. ए द्या ना मुलगी. देवाजवळ काय मुलं घडून ठेवले असतात का? दाबलं बटन निघालं पोरग, दाबलं बटन निघालं पोरग, दाबलं बटन निघालं पोरग. देवाजवळ काय कारखाना आहे का? कंपनी का फॅक्टरी? मग तुम्ही मला इंडस्ट्री वेगळी असती रे मुलांनो. इंडस्ट्री ते फिल्म सिटीला असती म्हणजे इंडस्ट्री. आणि आजचे मुलं हुशार आहे बरं का. टाळी वाजवा त्यांच्या नावाने. येळकोट येळकोट जय वल्ला महादेवा. हो. मग मला मुलगी कशी देणार? राजा तू पुढे चंदनपुरीला निघून जा. मी चंदनपुरीला निघून जाणार. मी पाठीमाग पीटित कन्या तुझ्या चंदनपुरीला खांडवनामध्ये सोडून देणार. ज्या दिवशी तुला पेटीत कन्या सापडल राजा, ज्या दिवशी तुला पेटीत कन्या सापडल त्या दिवशी तुला लोक धनगर म्हणून ओळखतील राजा. ज्या दिवशी पेटीतलं धन तुला सापडल त्याच पेटीवरून तुला धनगर हे नाव पडल. टाळी वाजवा. येळकोट येळकोट जय मल्हार. तिथून पुढे मन तयार झाले. सगळ्यांना मोठ्यानं बोला. पहिलीच बेटी आजारी, तुम्ही जोरात बोला. पहिलीच बेटी, आवाज नाही आला. पहिलीच बेटी धनाची पेटी, पहिलाच बेटा निबार गोटा. हा मागचा उडील बल्ब आहे. तो शॉर्ट झालेला बल्ब आहे. ते इंडस्ट्री जॉनीच्या आपण
म्हणजे मला मुलगी देणार. ज्या दिवशी मला पेटीत कन्या सापडेल त्या दिवशी मला लोक धनगर म्हणतील. तुला धन द्यायचंय राजा. मग आता इथं बसलेल्या सगळ्यांना प्रश्न, इथं कोण कोण धनगर आहे त्यांना हात वर करा. खंडोबाची शपथ आहे तुम्हाला सगळ्याला, जेवढे धनगर आहे तेवढे वर हात करा. धनगर धनगर. इथं कोणी धनगर आहे का? इथं कोणी धनगर आहे का? गुजरात कर. इथं कोणी धनगर आहे का? तुम्ही धनगर आहे का? इंडस्ट्री कोण आहे? मराठा. बोला, आम्ही उत्तर देणार आहे. इथं कोण कोण धनगर आहे? कोणीच नाही. मला वाटतं आमचं ते गरुड जावई बापू कुठे गेले? गरुड सर. गरुड साहेब तुम्ही धनगर आहे? गरुड साहेब. मग कोण आहे? मराठा. एक मला वाटतं आमचे मंगेश दादा धनगर आहे. मंगेश दादा धनगर आहे? मराठा. एक मराठा लाख मराठा. किती खोटं बोलता तो तुम्ही लोक. मला दोन्ही मुलं आहे ना, मुलगी नाही त्याच्यामुळे. मग लय पाचट नाका उचकू थोडं थांबा ना. त्यांनी कुठेतरी ऐकेले. ऐकलेलं नाही, पण याला म्हणतात, विचारताय ना, याला म्हणतात प्रश्नाचं उत्तर. आम्ही धनगर कोणाला म्हणतो? इथं बसलेले 95% लोक धनगर आहे, पण देवाच्या दारात तुम्ही लोक खोटं बोलतात. इथं बसलेले 95% लोक धनगर आहे, पण आम्ही त्याचा अर्थ तुम्हाला देणार आहे. आम्ही धनगर कोणाला म्हणतो? कोणाला? कल्पना ताई. कारण आम्हाला लय माना फिरावं लागेल. मंगेश दादा इकडे सारखा थोडं. बस बस, आता उठूच नका. मंगेशराव चाललं काय हो तुमचं? पण त्या दोघांना आज फारच मुडी व्हायला. ते कल्पना ताईची तशी कोणीच चमकी साडी पाहणार नाही. तसा कोणी तो गाजरा पाहणार नाही. तीनदाच घरात जाते, तीनदाच बाहेर येते, तीनदाच घरात जाते, तीनदाच बाहेर येते. इथं बसलेले 95% लोक धनगर आहे, पण जोपर्यंत तुम्हाला अर्थ कळत नाही तोपर्यंत तुम्ही वर हात करणार नाही. मला वाटतं मम्मी पण धनगराची. धनगर आहे ना तू? मम्मी कांता मम्मी तुम्ही धनगर आहे? हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. उत्तर देणार आहे मी. तुम्ही धनगर आहे? तिचा जीव जड तिला. हा, कस काय धनगर आहे मला सांगा. पप्पा तुम्ही धनगर आहे? तुम्ही घरात काय करू राहिले? ती पिशी उचकू राहिली. पिशी. आमच्या पप्पानं गणपती आणला. शंकर आणि पार्वती मांडीवर बसला गणपती. कसा टुकुमुकू बघतोय चांगला. कसा टुकुमुकू बघतोय चांगला. आमच्या पप्पानं गणपती आणला. आमच्या पप्पाने बुटाने हाणलं. मी म्हणलं ना, मागचा उडेल बल्ब आहे म्हणून. इथं बसलेले 95% लोक धनगर आहे. असं खोकून नाही, कोरोना होते. पोलीस मारते, इथे मारते. चांगलेच मारते, दांडा घेऊन माग लागते. जोपर्यंत तुम्हाला अर्थ कळत नाही तोपर्यंत तुम्ही हात वर करणार नाही. ज्या वेळेला आमचा कार्यक्रम मुंबईला चालला ना मंत्र्यासमोर, त्यावेळेला मंत्र्यानं सांगितलं, बागीनाथ बाबा बंद करा तुमचं जागरण. मांडव मध्ये जरा बोर्ड लागलेला आहे, तेवढा वाचा. गुजरात कर, सुरात कर. काय बोर्ड आहे? महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त करते. संपूर्ण महाराष्ट्राने गौरविलेले जागरण गोंधळ आली धनगराची बाणू चिमणी. 40 वर्षापासून माझा कार्यक्रम मुंबईमध्ये चालू आहे. नुसतं मुंबई नाही बरं का, इकडं गुजरात, सुरत, अहमदाबाद, बडोदा, इंदोर, इकडं कर्नाटक आणि आंध्रा, खाली MP, वर मुंबई आणि पुणा. आमची पांढरी एसटी सतत महाराष्ट्रभर फिरत असते. ज्या वेळेला आमचा कार्यक्रम मुंबईला चालला त्यावेळेला मंत्र्यांना सांगितलं, भागीनाथ बाबा बंद करा तुमचं जागरण. बंद करा तुमचं जागरण. किती वेळा झाला तुम्ही धनगराची बाणू चिमणी, इतर जातीचं तुम्ही नाव घेत नाही, तुम्ही जातीविरुद्ध कार्यक्रम करतात, बंद करा तुमचं जागरण. बंद करा. त्यावेळेला आम्ही मंत्र्याला सांगितलं, साहेब तुम्ही धनगर आहे. त्यांनी सांगितलं नाही आम्ही मराठा आहे. जसं तुम्ही म्हटले ना आम्ही मराठा आहे, तसं मंत्र्यांना सांगितलं नाही मी धनगर नाही, मी मराठा आहे. आम्ही सांगितलं साहेब तुम्ही धनगर आहे. ते म्हणे मला पटवून द्या, मी कस काय धनगर आहे? मग आम्ही त्यांना प्रश्नाचं उत्तर सोडून दिलं. काय बरं? साहेब तुमच्या पोटी मुली किती? 2. त्या मुलींचे लग्न झाले? तुमच्या घरी जावई आले? येताना पिवळे होऊन आले? काट्यावर लिंबू भाला घेऊन आले? भरल्या दुपारा तुमच्या मुलीच्या पदराला गाठ बांधली, फराफरा वडीत घेऊन गेला, पण बापाची टप्पर नाही झाली अडवायला माझ्या मुलीला कुठं चालवलं? हळद होती म्हणून. बिगर लग्नाच्या मुलांना इकडे पाठीमाग खुर्चीवर बराचसा मोंड्याचा माल मार्केटला उभा आहे. इंडस्ट्री. तुम्ही हळद लावून तयार आहे, पण मुली शिल्लक नाही. मुलं झाले 100, मुली झाल्या 75. वा. आता 75 मुलांचे लग्न होतील, 25 कोणत्या देवाला सोडायचे? हे शिर्डीच्या म्हसोबाला सोडले पाहिजे. मग त्याने एक काम करायचं, भगवी लुंगी, पावशेर गांजा, जर्शी गोर, चिमटा झुळी, भंबोलेनाथ, घे गोदडी, पड पटांगणात. उठूच नको इंडस्ट्रीत जागी उस्तवर. तू
हळदही लावू नको, कोणाचा जावई होऊ नको, तू जावई व्हायच्या पात्रतेचा नाहीये. तुम्ही फक्त एखाद्या कॉलेजवर जायचं नाही, एखाद्या मुलीचा हात धरायचा बाबा बाबा. असे लोक रेमटळून काढतील तुम्हाला. तुम्हाला हळद लावतील पण आंबे हळद लावून देत पाहतील बा. चालत नाही, चालत देत पाहिजे. पण तोच नवरदेव हळद लावून गेला, लोक घाबरतील. नवर देव आले. मग आम्ही धनगर कोणला म्हणतो, आम्ही तुम्हाला जात विचारली नाही. जात कोणती असू द्या. पप्पा पप्पा आमच्या पप्पानं गणपती आणला. पप्पा गारटले. जात कोणती असू द्या, तिली, तांबुळी, माळी, कुळी, साळी, चांबर, हिंदू, धनगर, मराठा, बांजर, लमाण, ठाकर, भिल्ल, कोळी, रामोशी, हरिजन, मातंगवाणी, मारवाडी, बामण, गुजराती, सिंधी, सिख, ईसाई, मुस्लिम, जात कोणती असू द्या. अर्थ कळल्यावर टाळी वाजवताना, टाळी कडक वाजवताना उत्तर मिळाल्यावर आम्ही धनगर कोणाला म्हणतो? कोणाला? ज्याच्या पोटी मुलगी ना, मुलीला जन्म देणारा बाप म्हणजेच धनगर. वाजवा त्याच्या मानेच्या जोराची येळकोट येळकोट जय मल्हार. आवाज येळकोट येळकोट सदा आनंदाचा. मग मुलीला जन्म देणारा बाप म्हणजे धनगर, मांडव म्हणजे मेंढवाडा, वराड म्हणजे मेंढर, घोड्यावर बसून येतो जावई म्हणजे खंडोबा, खंडोबा. आणि इकडे ब्युटी पार्लर करून नटून बसती नवरी म्हणजे बानू. इकडे पार्लर करून नटून बसती नवरी म्हणजे बानू. पूर्वीच्या नवऱ्या फुला पुष्पांना नटत होत्या. ते करून आता नको ते म्हणा पस्तावाला मला ते फोटो नसते काढले, ते बरं झालं. गपरे पार्लर वाले पुढे बसले, ते घरून पेटीच घेऊन येईल ती मेकअप किट. तुमचं पार्लर आहे का? कोपरगावला आहे ती. पार्लर आहे का? ते मला म्हणे प्लीज मला काही म्हणू नका म्हणे, मीच मेकअप किट घेऊन आली होती म्हणे कोपरगाव. या सगळ्यांना रंगरंगोटी मीच करून दिली होती म्हणे. त्यांना जसं कलरला ते बिल्डिंगला कलर मारून दिला. एकदा का मुलीचा नवऱ्या मुलीचा मुंडका घेतला आणि त्या खुर्चीमध्ये गुतवलं. घ्या त्या हातात द्वारा. हा किती नंबर द्वारा आहे? हा 50 नंबर द्वारा आहे. त्याला नंबर माहिती? मला तरी काय माहिती, मी ते काचीतून डोकून पाहिलं होतं. मी लय अगोदर इंडस्ट्रीज मी कुठं नाही डोकून पाहतो. या करणारा आम्हाला टोले खायचं काही पाहत बसत. पस्तावा असेल म्हणून. मम्मीचं पार्लर आहे. एका हातात द्वारा, ही काय दाढी कोरायची का? हा एक द्वारा तोंडात, एक द्वारा हातात. हा दच का मी नवरी. ती नवरी आली ती कोणी? ही कवळी नवरी आली आता. दच काय मी नवरी, माझं लग्न आहे आणि मी पार्लर मध्ये आले. थांबा मॅडम आले. जरा मॅडम बारीक काय नाही. नाही. थांबा मॅडम, क्लायंट तर माझी खुर्ची घेऊन आले. मॅडम थांबा, पडदा खाली घेऊन द्या. पाहिलं का आता त्या पार्लर मध्ये बसेल एवढे यांना द्यावं लागत आहे का? आता थ्रेडिंग करायला ते बुबळ वर करून धरावं लागत आहे का? अशी थ्रेडिंग करता का? अहो मॅडम लई त्रास होणार नाही ना मला? नाही मी पावडर लावते चांगली. काय थ्रेडिंग त्या बुबळाची करू का आता मी? अहो थ्रेडिंग भावायची असती. हो जरा. हो मॅडम. हो ताई तुमची अप्पर लिप जास्तच वाढली हो. थांबा जरा, मी अप्पर लिप काढून देतो. हो जरा त्रास कमी हो द्या. अय्या आणि जोरातून लगा थू. त्याला एवढं बसायला वाचावं लागत आहे. चष्मा उतरा. आम्हाला तरी काय माहिती, आम्ही कुठं काही डोकून पाहतो. मग आता ज्याला मुलगी त्यांना उंच वरबोट करा. कोण धनगर आहे? तुमचं पार्लर आता निघालं, पण पूर्वीच्या काळामध्ये आमच्या जुन्या पुराण्या म्हातारे. खंडोबाची शपथ आहे, ज्याला मुलगी त्यांना उंच वरबोट करा. कोण धनगर आहे? ज्याला मुलगी असेल त्यांनाच वरात. ज्याला मुलगी, आम्ही प्रश्न विचार, ज्याला मुलगी त्यांना उंच वरबोट करा. कोण धनगर आहे? आणि कसं काय म्हणले मग आम्ही धनगर नाही म्हणून? मम्मी तू तर 4 लेकीची धनगरी नोंद बसली ग. मग गरुड साहेब तुम्ही कसं काय म्हणले मी मराठा आहे म्हणून? अण्णा तुम्ही कसं काय म्हणले मग मी मराठा आहे म्हणून? घ्या हात खाली. आता ज्याला मुलगी नाहीये त्यांना वरबोट करा. खंडोबाची शपथ आहे, ज्याला मुलगी नाही त्याने वर हात करा. ज्याला मुलगी नाही लाजू नका. ज्याला मुलगी नाही त्यांना वरबोट करा. अरे पवार साहेब अरे तुम्हाला मुलगी नाही? अरे कोपरगावकर तुम्हाला खरंच मुलगी नाही? देवा या माणसानं काय पाप केलं असं? कोपरगावकर पवार साहेब तुम्हाला खरंच मुलगी नाही?
पवार साहेब नाही ओ पवार साहेब तुम्हाला खरंच मुलगी नाहीये? नाहीये. खरंच नाहीये? नाही. मग करा प्रयत्न. आलंच देवाच्या मनात, पावलाच देव. भाऊ भाऊ आता कारखाने बंद पडेल. हे लेट करून लागलं तुम्हाला इकडं. हसू द्या हसू द्या हसू द्या हसा हसा. तुम्हाला दोघींना तिथं भर नाही वाटलं का हो? तिथं थंडी वाजली. अहमदाबाद तुम्हाला तिथं भर नाही वाटलं? तिथं मोकार गारठल्या त्याच्यामुळे इकडं आले ते आता. बसा बसा. ज्याला मुलगी नाही ना, मयूर मंगेश दादा, ज्याला मुलगी नाही ना त्याच्या दारी जावई येत नाही. अण्णा तुम्ही भाग्यवंत आहे का तुमच्या हातून 4 कन्यादान झाले, 4 वेळा तुमच्या दारात जावई आले आणि 4 वेळा तुम्ही जावयाचे पाय धरले. आणि 4 पाय धुताना आई आमच्या मातोश्री कमल आई, कांता आई कांताई आणि आमचे अण्णा. अरे 4 वेळा मंगेश दादा तुम्ही लहान होते, 4 वेळा जावई तुमच्या दारात आले ना, त्यावेळेला अण्णानं 4 जावयाचे पाय धरले हो. अरे 4 जावयाचे पाय धरले. मम्मी पायावर पाणी टाकत होत्या लेक जावयाच्या आणि अण्णा पाय धरत होते आणि त्या पायावर लेक जावयाचं डोकं ठेवत होते आणि अण्णा सांगत होते जावई बापू 50 वर्षाचा बाप 22 वर्षाच्या पोरेचे पाय धुतो बापा. लाज नाही त्या बापाच्या जीवाला. जावयाचे पाय धरत होता, आई बाप ते जावयाच्या पायावर डोकं ठेवत होते आणि जावई बापूला सांगत होते जावई बापू आजपर्यंत होती माझी ताई तानी, आता झाली तुमची राणी. सांभाळा जावई बापू. तळ हाताच्या फोडाप्रमाणे मी माझ्या लेकीला सांभाळलो. माझी गुलाबाची पाकळी आहे, मी तिला खूप जपलो. तिला पण आज माझ्या काळजाचं घट मी तुमच्या स्वाधीन करतोय. 50 वर्षाचे आई बाप धाय मुकून रडत होते आणि त्या आई बाप जावायला सांगत होते जावई बापू माय पित्याच्या काळजातला काळ सुखाचा कोसळला लेक चालली सासरला लेक चालली सासरला सुखात नांदू लेक लाडकी ताई हेच मागणे देवाला लेक चालली सासरीला लेक चालली सासरीला. दानामध्ये श्रेष्ठ दान कन्यादान. ज्याला मुलगी तोच दान करतो. गरुड साहेब तुम्ही पण भाग्यवान आहे, तुमच्या पोटी 3 कन्या आहे. तुमच्यासारखं भाग्यवान कुणीच नाही आणि म्हणून देवा तुम्ही मला धनगर बनवताय. बेटा ठीक आहे महादेव फार गारठला, चाला आता. जातो मी. महादेव काका जाऊ मी. जा बरं. ओम नमः शिवाय. रेमाजी गावडे छन्नमपुरीला निघून गेला. बर आता कैलासामध्ये महादेवाने विचार केला. आता खंडोबा तसा तयार झाला, लक्ष देऊ नाही का? ऐका. कैलासामध्ये महादेवाने विचार केला पृथ्वी तलावर 2 दैत्य मातले मनी आणि मल्य. त्या दैत्याचा नाश करण्यासाठी महादेवानं रूपाचा बदल केला. रूपाचा बदल कसा केला? नंदीचा केला घोडा, त्रिशूळाचा बनवला झेंडा, भिक्षा पात्राचा केला गोटंबा, जुळीची केली भंडारी, भस्माचा केला भंडार, सर्पाचा बनवला लंगर. अर्ध्यांची पार्वती तिची झाली माळसा, जटामध्ये वाहणारी झुळझुळ गंगा तिची झाली बानाई आणि हा देव तुमच्या आमच्यासाठी खंडोबा तयार झाला. येळकोट येळकोट जय मल्हार. त्या नावाज येळकोट येळकोट सदानंदाचा. म्हणून तळी भरताना पहिला शब्द तळीमध्ये कोणता येतो? हार हार महादेव. हा देव कोण होता पहिला? महादेव. म्हणून त्याचा पहिला शब्द येतो. महादेव कैलासातून नर्तलोकात निघाले. पार्वती आडवी झाली, काय म्हणते महादेवाला? पार्वती बोलते देवाला. पार्वती आडवी झाली, काय म्हणते महादेवाला? ओ महादेवा कैलासपती भोलेनाथा कुठे निघाले तुम्ही? मला घेऊन चला मिरते लोकात. पार्वती बोला देवा. माझ्या बरोबर येऊ नको. नका नका देवा, तुम्ही एकटे चालेत मग मी इथं कसं कैलासात एकटी निघायचं? तू कैलासात थांब,
नका नका शंकर भाऊ असं नाही करू. नवऱ्याला कोणी शंकर भाऊ म्हणता का? नाही, पार्वती बोल. तुला काही अक्कल बिकल आहे का नाही? काय झालं आता देवा? तुला काही म्हणा देव कळतो का नाही? कळलं म्हणे म्हणजे आता तुम्ही मला नेत नाही. तुम्ही एकटेच आणि मग मी म्हणले बाई शंकर भाऊ असं येड्याने करू. महादेवाला कोणी भाऊ म्हणतं का? मग काय आता लाड लाड म्हणता माणूस भाऊ. अगं मी महादेव आहे, महादेव कैलासातला राणा आहे आणि तू महादेवाला भाऊ म्हणती. तुला काही लाज बीज वाटते का नाही? महादेव लागला पार्टी करायला. मला तुझ्या सगळं घेऊन चला. पार्वती बोला देवा. तुला माझ्या बरोबर यायचं? कैलासात मला करमत घेऊन चला. अशी माझ्या बरोबर येऊ नको. कशी येऊ मग मला सांगा. मी तुझ्या मस्तक्या हात ठेवतो, छोटी बालिका बनवतो, तुला पीटी मध्ये घालून नेवाशेले पीटी सोडून देतो. बरोबर. पीटी सापडल धनगर लोकाला, धनगर लोक तुझा पीटी सापडल वाणी लोकाला, हा वाणी लोक तुझा सांभाळ करतील, तुझं नाव माळसा ठेवतील. बर. आणि तू भर 12 वर्षाच्या जवानीमध्ये येशील, हो देवा. त्यावेळेला मी खंडोबा अवतारात तुझ्या नेवाशेला येईल. तुझं आणि माझं लग्न पालीला लागल. हा तुला नांदण्यासाठी मी कडेपठारच्या डोंगरावर घेऊन जाईल हो देवा. आणि आपल्या दोघांचं लग्न बघून इतर समाजामध्ये लग्न करायचं शिकतील. आणि मी जेजुरी गडाला गेल्यावर तुला 5 पायऱ्या उचलून घेईल. प्रत्येक नवरदेवाला लग्न झाल्यावर बायकोला 5 पायऱ्या उचलून घ्यावाच लागेल. लवकर या देवाने मशाला न्यायला. जे मी केलं ते प्रत्येकाला करण्यास भाग पडेल. हो लवकर या देवा. टाटा. ओके बाय बाय. थँक्यू. नाही पार्वती उडेल बरे तो पटाटा बाय बाय होता का? पार्वतीची माळसा झाली, महादेव मृत लोकात निघाले. जटातल्या गंगेनं पाहिलं खंडोबा अवतारात देव माळसाशी लग्न करून कडेपठारच्या डोंगरावर संसार करतील. तो भाग वेगळा राहिला. आता कथा वळाली मांडवामध्ये फ्लेक्स बोर्ड, धनगराची बानू चिमणी या भागाकडं. महादेव मृत लोकात निघाले. जटातल्या गंगेनं पाहिलं. काय म्हणती महादेवाला? जटातली गंगा मनामध्ये विचार करती, बाई बाई देवाने नंदी सोडला आणि त्रिशूळ डमरू घेऊन देव कुठं निघाले? देवा, ओ देवा. कोण ग बाई तू? मी तुमच्या जटात झुळझुळ वाहणारी गंगा देवा. तू गंगा आहे? मी गंगा आहे. तू गंगा कमी, मला गंग्याच जास्त दिसू राहिला. तेव्हा मी सध्याला गंगा आहे आता. गंगा हो देवा. तुला साडी नाहीये का ग? गंगा सध्या गाऊनवर असते. गाऊन? हो. दिवसा किती खाऊन? रात्री घालते गाऊन. कामून? गरमत म्हणून. एवढा मोठा ओंदाडा झाला आणि तसा चालला बोकळ. दर लुगड नेस, दर एवढी साडी नेस. एवढं नाजूक नका असू. ते संभाजीनगर करे. तुमचं नाव काय दादा? तुमचं नाव? साईराज दादा. त्यांना सांगितलं भागीनाथ बाबा आमच्या संभाजीनगरला भरपूर जागरण पाहिले हो मी, पण तुमच्यासारखं जागरण मी आज पहिल्यांदाच पाहतो का अध्यात्म. आमच्याकडे पैसे लोक पैसे घेतात म्हणे वागोबा, पण अण्णाला विचारा तारीख देताना अण्णा आमचं मानधन ना आम्ही भांडून घेतलं, पण चालू कार्यक्रमात आम्ही तुमच्याकडून 1ही रुपया घेणार नाही. अण्णा आम्हाला तुमचा पैसा नको. आम्हाला पैसे नको. अण्णा आम्हाला पैसे नको. चेक दिला तरी चालेल. हो देवा. तसं अण्णा आम्ही चालू कार्यक्रमात कोणाचा पैसाही घेत नाही. देव पूजेत तर आम्ही पैसा टाकू देत नाही. कोणी पैशासाठी आम्हाला हाका मारू नाही आणि मारल्या तरी आम्ही येणार नाही. तुम्ही 1000 रुपये देऊन पहा. संभाजीनगरला जाऊन बघा. त्यांना सांगितलं का आम्ही 10 रुपये वाघोबाला दाखवले का वाघोबा लगेच पळत येतात. पण भागीनाथ धनगराच्या जागरणात पैसा घेत नाही. इतर जागरणात जाऊन बघा अण्णा तुम्ही. दाजीचं म्हणणं मेवणीला 50ला 100 रुपये द्या तर इथं बसा नाही तर उठून जा. दाजीचं म्हणणं मेवणीला, मेवणीचं म्हणणं दाजीला. भागीनाथ धनगराच्या जागरणात तसला पैसा घेत नाही. तुम्ही 500 नाही 1000 दिले तरी आम्ही तसले पैसे घेत नाही. नाही. कारण इथं भगवंताची गादी, या गादीवर विचित्र काहीतरी म्हणणं ते आमच्या कार्यक्रमात मान्यच नाही ना. आम्ही तसला पैसा घेत नाही. आम्ही तुमच्याकडून पैसा घेणारे, हट्टाना घेणारे. पण कधी माहितीये? कधी? थोड्या वेळानं खंडोबाचं लग्न बानूशी लागल ना, लग्न लागल्यानंतर बानूच्या लग्नाचा आहेर म्हणून द्या. पण तो आहेर देताना त्याला बंधन आहे. काय? 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये, फार तर 101 रुपये, याच्यापेक्षा जास्त दान देऊ नये. मोबाशीक आमचे दत्तू पाटील चंदने हिंगुनीकर त्यांनी 100 रुपये टाकले. 100 नको ना. अरे 100 रुपये कमवायला 1 वेळ लागतो
आणि इथं 2 मिनिटात 100 रुपये आम्हाला मिळतात आणि म्हणून आम्ही पैसा घेत नाही. 50 रुपये आम्ही दत्तू पाटलाचे परत देऊन टाकले. ज्या वेळेला गरुड साहेब आले होते ना तारीख द्यायला, जसं कीर्तन संपल्यावर कीर्तनकार बाबा पैसे मागतात का हो तुमच्याकडे? पण कीर्तन संपल्यावर आपण स्वइच्छेनं कीर्तनकार बाबाच्या पायावर पैसे ठेवतो ना, तसं भागीनाथ धनगराच्या जागरणामध्ये थोड्या वेळानं बानूबाईच्या लग्नाचा आहेर आम्ही तुमच्याकडून घेणार ना, हट्टानं घेणार. पैसा म्हणून नाही, ज्याला मुलगी त्यानं मुलीच्या नावानं कन्यादान म्हणून आहेर द्या. बळजबरी म्हणून नाही, पैसा म्हणून नाही, एक कन्यादान म्हणून बहिणीच्या नावानं द्या, भावाच्या नावानं द्या आणि लेकीच्या नावानं द्या. कोपरगावकर एवढं नेसून द्या ना. काय नाव आहे? नका तुम्ही नका देऊ. ते अहमदाबादकर गुजरात अहमदाबादकर एवढं नेसून द्यावं. चालेल, तेच पंजाबी घालून. अरे संध्याकाळी सांगितलं बाबा आम्हाला तुमची पूजा खूप आवडली, मी भंडाराचं ताट धरून उभी राहू का इथं? हो हो, राहा राहा. सगळ्यांना भंडार लावूपर्यंत आमच्या गुजरातच्या ताई, नाव काय तुमचं? तशा वैशाली ताई, सगळ्यांना जोपर्यंत भंडार लागत नाही तोपर्यंत भंडाराचं ताट हातामध्ये घेऊन उभ्या होत्या. याला म्हणतात भगवंताची प्रेम आणि भक्ती करणारी शिविका. एखादी मुलगी लाजली असती पण तिनं ठरवलं काका मी भंडाराचं ताट घेऊन उभे राहते आणि हे शहरच्या लोकांना फार देवदेव आवडतो. तसं अहमदाबादकर बघा आमची इलेक्ट्रॉनिक साडी. या काही नाही मिऱ्या घेऊन बोकळायचं काय मी. तुम्हाला साडी बदलायला अर्धा तास लागतो, पण आमची इलेक्ट्रॉनिक साडी ऑटोमॅटिक अर्ध्या मिनिटाच्या आत. आणि साडी जर आवडली सगळ्यांनी जोराची टाळी वाजवा. आमची साडी रिटायर झाली. ए असं उताना पडून नको टाळी वाजू, उठून वाजू. ते उताना पडून टाळी वाजायला लागलं. वा 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 वा, पाय शिर्डीचा शांताराम. हे जळत रे ते. अहमदाबादच्या ताई, तुमचं नाव काय? वैशाली ताई. वैशाली साडी पा साडी 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 इकडे कोपरगावला दाखव. नको सटकन मी तिथून. मंगेश दादा. ओ मंगेशराव, मी कशी दिसते? मंगेशराव. हो मंगेशराव, म्हणा ना काय बोला तिकडून. अजून विचारलं नाही त्यानं. हे मंगेश पोच केंद्र कुठं लागत? संध्याकाळी मला तुम्हाला 5चा टायमिंग दिला होता, तुम्ही आता आले राव, आज कुठं राहतं राव म्हणे. आणि एवढं मी गुलाबजामुन केलं तिकडे सगळं जेवणाचं सगळे लोक येऊ राहिले ना, तुम्ही आता आले ना, आज कुठं राहतं राव. तुम्हाला मी 5लाच बोलवलं होतं, त्याच्या मागे 3 बहिणी आल्या. तुम्ही कितीतरी वेळ केला म्हणेन, असं कुठं राहतं का म्हणेन. 12 वाजता कुठं कार्यक्रम त्याच्यात पहिलं केंद्र हे होतं, दुसरं गरुड होतं. कारण चूक त्यांची नव्हती. गुलाब तुम्हाला म्हणतच नाही ना, आम्ही फक्त ऍक्शन करतो. चूक तुमची नव्हती, गुलाबजामुनची चूक होती. खरं सांगा. मला मंगेश दादा खरं सांगा, तुमचं पब्लिक खऱ्यानं कधी आलं? कधी आलं? खंडोबाची शपथ, खोटं बोलायचं नाही. आम्ही आलो तेव्हा पब्लिक किती होतं? 15-20 लोक. नाही विषय थांबा, बोलू दे त्यांना. टायमिंग आलं म्हणलं एकदा आपलं आवरलं असतं ना, त्यांना जायला रस्ता कमी होता ना, त्याच्यामुळे त्यांना मार्गी लावता. मग आपण इथून पुढं काय करा जाऊ, लगन पाठीत लावून घ्या जाऊ, म्हणजे दिवसभर मंत्री चालू राहतात ना. तसं मंगेश दादाला माहिती नव्हतं. माहिती नव्हतं. नाही माहिती करून घ्या आता, माहिती करून घ्या. मंगेश दादा तुमचा स्वभाव फार आवडला आणि बोलता तुम्ही आम्हाला ते पण आवडलं. मंगेश दादा तुमचा स्वभाव फार आवडला. पाहू 500 रुपये. मंगेश, वराड आल्याशिवाय नवरदेव गेट मध्ये येत नाही आणि नवरदेवाला गर्दी झाली पाहिजे. लोक जेवणच करेना. नाही ना, कचकच कांदा कापताना बोटा सुरीत वाचवली, हाताला चटका लागला तरी मी. काही लोकांना तापून तयार होते पण कोणीच जेवायला जाईना. काही लोक पूजा पाहायला तरमळ. लोक जेवायसाठी आले नव्हते तर तुमची पूजा काय, तुम्ही कार्यक्रम काय ठेवला, तुम्ही विधी काय ठेवला ते बघण्यासाठी आले होते. पण इकडं कोपरगाव म्हणे आज कुठं राहतं का, आमचे लय पाहुणे गेले आणि उपाशीच गेले. जो येतो कोण म्हणलं मग मला वाटले गरुडच म्हणलं काय ना. हा येत होतं वाटतं. आज कोण राहतं का, तुम्हाला काय कळतं का नाही का पाहुणे उपाशी गेले आणि त्याच्यात मम्मी तर म्हणे बाबा नुसतं ती फेकून देऊ राहिले म्हणे.
त्या मम्मीनं त्या एका शब्दात आम्हाला गप केलं होतं. मम्मी पण मम्मी असं वाटलं गाडी भरावं परत घरी जावा. मम्मी पहिला प्रसंग असतो ना, पहिल्या ठिकाणी आम्हाला खूप त्रास होतो. आता दुसऱ्या वेळेला तुम्ही बोलणारच नाही. त्याच्यात कोण आलं काय ना माझ्याजवळ, मला म्हणे हे बाबा नुसतं वसवस करतं म्हणे. हेच होतं वाटते कोपरगावकर. ते सगळे सारखे, नेमकं कोण होते हे तुम्हाला म्हणलं. अहो ते दिव्यात असे दलिंदर केले ना, पेटवल्या बरोबर इजून गेले. मम्मी अगं दिवाळीच्या दिवशी भावाला ओवाळताना शपथ आहे खंडोबाची बहिणीला, भावाचा दिवा जर इजावला तर भावावर आप शकून येत असतो. भाऊ बिदीच्या सणाला भाऊ येईल मला लियाला, जाईन मी माहेराला, जाईन मी माहेराला. असं काय होतं? काय बहिणी बहीण, मी फार बहिणी पाहिल्या पण दाढी मिशवली बहीण पाहिल्या तर पाहिली. जाईन मी माहेराला, जाईन मी माहेराला, जाईन मी माहेराला. भाऊ बीजीच्या सणाला भाऊ येईल मला लियाला, जाईन मी मंगेशराव एकदा जोराची टाळी वाजवा सगळ्यांनी. टाळी वाजवा. म्हणून मम्मीला विनंती आहे, शपथ परत असे दिवे केले ना तुला अंबाबाईची शपथ आहे. मी उद्या परत जागरण करा, मोठे दिवे करा. हो मंगेशराव, विषय काय चालू होता आपला, मी कशी दिसते इथपर्यंत आपण आलो आणि हे मध्येच बारोड का धंदी गेलो. मंगेशराव सांगा ना मी कशी दिसते. आता बोला मोठ्याने. सुरेख हा सुरेख दिसते. कल्पना ताई लक्ष ठेवा. हो मंगेशराव बोला, सांगा ना कशी दिसते मी या काळ्या काळ्या दाढीत. ए दाढी ती का रे मुलांना तिथं रुद्रा, दाढी ते का तिथं, ते गाणं काय? सांगा ना कशी दिसते मी काळ्या काळ्या साडीत. काळी काळी नाही. ते आम्हाला पण नाही माहिती. गंगे हा मी कशी दिसते सांगा ना आता पटकन. अण्णाला विचारा आता अण्णाला विचारा. अण्णा तर मला हातात उडू राहिले. अण्णा अण्णा मी कशी दिसते? नाही तोंडाने सांगा, हात ना सांगा ना. मी साडी नेसल्यावर कशी दिसते? कशी दिसते? चालतं का आपण दोघं जाऊ पळून? तू जर अण्णाला घेऊन पळली मम्मीला उठायला नक्की 12 महिने लागतील. मम्मी दांडात घेऊन माग लागल तुमच्या. बाबू मम्मीला कधी दांडा घेऊन माग लागतंय. मम्मीला उठून तरी पळून येवल्या पोतर निघून जातील. मम्मी तुमचा काय संबंध आहे आमच्या दोघांना बोलायचा? अरे तिचा नवरा आहे. जाय ना का असं ना नवरा, आमची दोघांची जुनी ओळख आहे, कॉलेजची ओळख आहे. तुमचं कुठलं कॉलेज आहे? ये इकडे होत ते नांदुर्कीच्या माथ्याला. जाऊ द्या. ओ देवा देवा गंगे तुम्ही कुठे निघाले देवा? गंगे पार्वतीची माळसा झाली, कडेपाठाच्या डोंगरावर नांदण्यासाठी निघाली. इकडे मी धनगरला वचन दिले आणि त्या धनगराचा जावई होण्यासाठी मी मृत लोकात निघाले. देवा ओ मला पण तुमच्या संगतीला यायचं. तू माझ्या बरोबर येऊ नको, तू इथंच थांब. पार्वती लग्नाची जुडी जुमाना घेऊन फिरते देवा. पार्वती लग्नाची का? कल्पना ताई तुम्ही कल्पना ताई कुठे गेली? ए मुलींनो तुम्ही केसाला गाजरा लावता, मी कानाला गाजरा लावला. गंगे देवा त्याला लयच मजा येऊ राहिली. हो कोण आहे? रुद्र आहे का? त्या रुद्रावर लक्ष ठेवा बरं का. आता तो जरा दांडा उडवायचा काढायला. नाही नाही छान आहे. हसत जा बाळा, हस माझ्याकडे बघून हस. अरे लाजू नको लाजू नको. ते राहत देतो वर तुरे करून. आता मात्र गंगा शोभती. गंगे देवा पार्वतीला जोडी जमाना घेऊन फिरते देवा. पार्वती लग्नाची मी काय बिगर लग्नाची आहे का? तू माझ्या बरोबर येऊ नको, तू इथंच थांब. मी आल्याशिवाय राहणार नाही. आय डोंट नो नथिंग नथिंग नथिंग.
गंगा अशी इंग्लिश बोलत होती का? मला तेवढे 2-4 शब्द येते ते या रुद्रानच शिकवले आता. तू माझ्या बरोबर येऊ नको. देवा कस काय येऊ नको म्हणते. जावा तवा जावा तवा हा जावा तवा जावा तवा जावा तवा जावा. कांताई तुम्ही अजिबात आमच्यात मध्ये यायचं नाही. हा जावा तवा जावा तवा जावा तवा. हा ती पार्वती लग्नाची मी काय बिगर लग्नाची का? हा जावा तवा जावा तवा जावा तवा त्या पार्वतीला घेऊन जात्या. जावा तवा त्या पार्वतीला घेऊन जात्या. ते बोट मॉडर्न, ते बोट मॉडर्न, ते बोट मॉडर्न, बोट मॉडर्न. क्या भया क्या भया क्या भया. आता मी जगत नाही. पवरताई उठाव. ते भया ते खाली सोड, ते खाली सोड. चुलबुरेताई उठाव. तिनं दिलं संस्थांचं गेट उघड करू. खाली सोड. तो रुद्रा पोर राहिला तिकून. कळते खाली कर तुझ्यावर एकदा मग. रुद्रा खाली वाकून पाहिजे. चढते खाली. 17 पाळ्या सांगितलं तुला माझ्या बरोबर येऊ नको म्हणून. काय येऊ नको म्हणत्या. जावा 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 त्या पार्वतीला घेऊन जात्या. ती पार्वती लग्नाची मी काय बिगर लग्नाची का? जावा 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 ते जावा. बोट मॉडर्न, बोट मॉडर्न, बोट मॉडर्न. या भया काय करते? या भया काय करते? मी वळ बुजीते ना. मला वाटलं बंगल्यामध्ये फडचीच पुसू राहिली. उठ. कशाला याला BP? गंगे, गंगे उठ आता. तुला माझ्या बरोबर यायचं. अहो तिच्या मांडीवर वळ उठला. हो गंगे उठ. तुला माझ्या बरोबर यायचं. अशी माझ्या बरोबर येऊ नको. देवा थांबा देवा. थांबा देवा. काय देवा मी जरा बाथरूमला जाऊन येते. बाई वरच्या मजल्यावर 2-3 बाथरूम बांधलेले. खबर पैसे दिवस उगवतो. गंगे काय देवा. अगं तू फार हट्टी. तुला माझ्या बरोबर यायचं. हो देवा. तू अशी माझ्या बरोबर येऊ नको. कशी येऊ देवा. मी एक काम करतो. काय देवा. तुझ्या मस्तके हात ठेवतो. कमी कर तो. कमी कर. हा तुझ्या मस्तके हात ठेवतो. तुला छोटी बालिका बनवतो. वा. तुला पेटीमध्ये घालून पेटी खांडवानात सोडून देतो. पेटी सापडेल धनगर लोकाला. धनगर लोक तुझा सांभाळ करतील. तुझं नाव बानाई ठेवतील. तू भर 18 वर्षाच्या वयामध्ये येशील. हा गंगे बानू म्हणून तू 18 वर्षाच्या वयात येशील. हा तुझ्यासाठी मी वेडा होईल. आय हाय. तुझ्यासाठी मी चंदनपुरीला येईल. होय होय. तुझ्या अंगावरची नव्हती. आय हाय. तुझ्या अंगावरची जवानी पाहून मी वेडा होईल. मंगेशराव देव बावचळा वाटतात. मी तुझ्यासाठी वेडा होईल. बानू देवा. बानू काय गोड आहे बानू. बानू काय देवा. मी तुला जन्मभर सोडणार नाही. मी तुम्हाला एक तास सोडणार नाही. माहिती का? देवा ती बानू नव्हती मोठा बाण्या होता. तुझ्यासाठी मी चंदनपुरीला येईल. तो कसा कसा देवा. कसा आई सांगा देवा. चंदनपुराला बानूच्या घराला. चंदनपुराला बानूच्या घराला. पाहुणी गोड गालत हसवलं. पाहुणी गोड गालत हसवलं. हे बानू ग. पाहुणी गोड गालत हसवलं. माझ्या म्हातारीला प्रेमात फसवलं. पाहुणी गोड गालत हसवलं. माझ्या मल्हारीला प्रेमात फसवलं. पाहुण गोड घालत हसवलं. माझ्या मल्हारीला प्रेमात फसवलं. पाहुणी गोड घालत हसवलं. माझ्या मल्हारीला प्रेमात फसवलं. ऐकून घेताना रथाच्या मुठीवाणी. ऐकून घेताना रथाच्या मुठीवाणी. मंगेश दादा देवाला पटली ती धनगराची वाणी. देवाला पटली ती धनगराची वाणी. देवाला पटली ती धनगराची वाणी. दाऊन
टुकुर टुकुर देखते हो क्या जुल्फे तेरी दाढ़ी मेरी लाडी गोडी ना शेजारी बसवलं माझ्या मल्हारीला प्रेमात बसवलं पाहुणी मोठे माझ्या मल्हारीला प्रेमात बसवलं अन्नालाच पोर आहे टाका मग अण्णा काय लाडी गुडी न शेजारी बसवलं माझ्या मल्हारीला प्रेमात बसवलं पाहुणी ओढ घालत बसवलं माझ्या मल्हारीला प्रेमात बसवलं पाहुणी ओढ घालत बसवलं माझ्या मल्हारीला प्रेमात पाहुणी गोड गाला हसवलं माझ्या मल्हारीला प्रेमात फसवलं एकदा जोरदार मनापासून टाळी वाजवा ना. येळकोट येळकोट जय मल्हार. हे शाळेत जात होती नवरदेव पाहायला आला तो दिवस डोळ्यापुढे घे ना तांब्या भरून घेतला पिढेजवळ गेली तेव्हा किती गालात हसली पाहुणी गोड गालात हसवलं माझ्या मल्हारीला प्रेमात फसवलं. आणि म्हातारे बाय हो तुम्ही आज म्हातारे आहे लग्नात म्हातारी होती का ग तू लग्नात असा चष्मा होता का म्हातारं पाहायला आलं तेव्हा तुझं खिडकीतून डोकून पाहत होती. आणि एकदा टाळी वाजवा ना प्रेमाच्या नावानं. बानुबाई मध्ये जे प्रेम आहे ते संसारात प्रेम नाहीये. नवी नवी नवरी जेव्हा शहरी वाणीला आता झाले चिल्ले पिल्ले कोंबडी वाणी झुंज फू बाई फू फुगडी फू जमलंच काय माझ्या गोविंदा तू चाकू मध्ये चाकू आता रामपुरी चाकू म्हातारपणी नवरा केला तोही खिशे कापू फू बाई फू फुगडी फू दमलाच गाय माझ्या गोविंदा दूर लोट्यामध्ये लोटा आता तांब्याचा लोटा म्हातारपणी नवरा केला तोही चमंगवाटा फू बाई फू फुगडी फू दमलाच गाय माझ्या गोविंदा दूर माडीवर माडी आता तेन ताळी माडी दादा कोंडकीची लोंबती नाडी फू बाई फू फुगडी फू दमलाच गाय माझ्या गोविंदा तू. म्हणजे हे गाणं तुमच्या स्वतःच्या जीवनावर होतं. जरा टाळी वाजव तू आज बायका आज मुलं बाळाची आई झाली म्हणून नवरे बरोबर वाव पण लग्नामध्ये नवरी कधी वाव करते का म्हणून चला पुढचा भाग कथाचा लवकरात लवकर. हो देवा हा जाऊ मी ओके टाटा बाय बाय गुड नाईट. धनगरवाड्यामध्ये लहानाची मोठी हो तुला पेटीमध्ये घालतो पेटी खांडवानात सोडून देतो आणि त्या पेटीमध्ये एक धनुष्याचा बाण असेल आणि त्या बाणावरून तुझं नाव बाणाई ठेवतील असं ना देवा जाऊ मी ओके टाटा बाय बाय. शंकर भगवंतानं गंगेला पेटीमध्ये घातलं छोटीशी बालिका करून खांडवानात सोडून दिलं पेटी धनगर लोकांना उघडून पाहिली त्याच्यामध्ये धन निघालं कन्या निघाली म्हणून तिथून पुढं मन पडली पहिलीच बेटी धनाची पेटी. ज्याला मुलगी तो धनवान ज्याला मुलगी नाही त्याच्यासारखा धनवान त्याच्यासारखा गरीब कुणीच नाही. तुमच्याजवळ माड्या आहे गाड्या आहे घोडे पण तुला मुलगी नाही ना पवार साहेब तुम्हाला मुलगी नाही ना तुमच्याकडे किती पैसा असू द्या त्याचा उपयोग नाही. जावई तुमच्या घरी येणारच नाही. मंगेश दादा तुम्हाला मुलगी नाही ना एवढी 3 ताळीची माडी असली ना त्याला काहीच किंमत नाही. तू फक्त लोकांच्या पुरी आणशील पण तुला कन्यादान वाचायला अधिकार नाही तुला देवाना. मंगेश दादा देवाला साकडं घाला आणि सांगा एखादी कन्या होऊ द्या म्हणा. भाऊ आता कारखाने बंद पडली चालू आहे अजून हो द्या तेव्हा त्यांना साकडं घातलं होईन म्हणे.
आणि होऊ द्या, माणसाला एक मुलगी तरी पाहिजे. अशा प्रकारे शंकर भगवंतांना गंगा लहानाची मोठी धनगर वाड्यामध्ये बानाई म्हणून तयार झाली. बरोबर. बानूचा नियम काय? काय? चंदनाच्या झाडाखाली तिने हळदीची पिंड बनवली. 12 वर्ष महादेवाची भक्ती केली. एक दिवशी नारदाना खडवा दिले त्या बानूबाईला. चंदनपुरी गाव झोपेमध्ये होतं. बानूबाई खडवेवर स्वार झाली. आकाशातून खडवा उडाल्या. बानूबाई जेजूर गडावर पोहोच झाली. देव भंडारखान्यात झोपले होते. म्हाळासाबाई रंगमालात झोपल्या होत्या. बानूबाई स्वप्नामध्ये खंडोबाच्या आली आणि येऊन काय म्हणती त्या खंडोबा देवाला, देवा. झोपले देव. देव झोपला का? हो देवा. बानूबाईनं जेजुरी फिरून पाहिली. हाय देवा, जिकडं पावा तिकडं हळदच हळद. लोक म्हणतात तुझी सोन्याची जेजुरी. जिकडं पावा तिकडं भंडारच भंडार पडला. खऱ्या अर्थानं फक्त ऐकलं होतं की देवा तुझी सोन्याची जेजुरी, पण आज डोळे भरून पाहिली देवा तुझी सोन्याची जेजुरी. माणसाबाई त्यांच्या रंगमहालात झोपलेल्या आहे आणि माझे जेजुरीचे खंडोबा भवऱ्या पलंगावर झोपले. काय देवाचं रूप आहे, पिळदार मिशा. अजून देवानं रूप नाही दाखवलं. ओ देवा. देवाला मी जरा जागी करून पाहते. देवाच्या स्वप्नामध्ये जाते आणि देवाला जरा दृष्टांत देते. ओ देवा. देवा. कोणी? पाय देवदास बोकडी जाय की तोय. थांब, देवाचा ट्रॅक्टर भुसात फसला वाटतो. इंडस्ट्रीज मध्ये फसला काय? हो देवा. हा बोला. देवा. कोणी ग? मी आहे बानू. कुणाची बानू? धनगराची बानू. कशासाठी आलीस? देवा मी तुमच्या दर्शनासाठी आले देवा. बानू, काय देवा? माझ्या दर्शनासाठी आली असेल? हो देवा. दर्शन कर, आल्या रस्त्यानं परत निघून जा. देवा एकदा माझ्याकडे डोळे उघडून बघा देवा. कुणाला? देवा एकदा मला बघा. तुला बघू? बघा देवा. बघा बघा. खरंच बघू? बघा देवा. बघू? बघा बघा देवा. बघतो. बघा. बघू. बानू देवा. देवा ती बाण नाही, मोठा बाण आहे तो. बाण ते संभाजीनगरचा बाण आहे तो. बाण आहे. बानू. बानू. हा देवा. कुणाची बानू? देवा मी धनगराची बानू. कशासाठी आली? देवा मी तुमच्या दर्शनाला आली देवा. बानू, हा देवा. माझ्या दर्शनासाठी आली असेल? हो देवा. ये. आहा. 2 शब्द प्रेमाने माझ्याशी बोल. होय होय. माझ्या बरोबर गुलू गुलू बोल. बानू. होय मागे. देव विचारलं. देव हिची तर दिसत होता. काय म्हटलं देव? बानू, काय देवा? खरंच माझ्यासाठी आली? हो देवा. धनगराची बानू आली, आली माझ्या स्वप्नात. मनबाई मनसुर मनात. बानू. 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 देवा ती बानू नाही, मोठा बाणे देवा. देव तू ते बाण्यात चालले होते पेपर द्यायला. इकडे इकडे इकडे. बानू. तो बाईचा पुढचा बाण आहे. बाण इकडे आहे. इकडे. बानू. हा या या. त्या बानू त्या बाई वरत ते काय काढलं, गंगावून काढलं वाटतं. बानू. गंगावून काढलं. ही बानूला दिसलेले राव. बानू. हाय हाय. हा देवा. हा देवा. बानू. हा देवा. किती सुंदर आहेस ग तू. हो देवा किती छान आहे देवा. बानू. हा देवा. काय तुझ्या डोक्याची मोमो केस. देवा आजच स्ट्रेटनिंग केली देवा. बानू. हा देवा. काय तुझ्या चंद्राच्या पुरी सारख्या भुवया. देवा आजच थ्रेडिंग केली देवा. बानू. हा देवा. काय चापेच्या कळीवाणी तुझं नाक आहे. आय हाय देवा. ओ देवा. बोला. नाक बघा पण नाकाच्या खाली हात नका लावू देवा. काय झालं? मोकार शंभुडीन देवा. बानू. बानू. काय देवा. बानू ते किती सुंदर आहेस ग. देवा लई नका दाबू. हा देवा. बानू. बानू काय तुझी लहान लेकरावानी स्किन आहे ग. देवा प्रायमर लावून लावून तशी झाली देवा. बानू. हा देवा. अगं तू सगळीकडे चांगली, पण हे खरबुड काय लागत ग. देवा. ओ देवा. बोल बानू. तुम्ही
वहितीचा वावर सोडून बांधा कुंदाला कशाला गेले देवा? बांधा कुंदाला काय असतं बाळू? तिथं सगळ्या बोरटीच्या काट्या आहे देवा. देवा त्या काट्या भादरून येईल ते आता. बाणू काय निवांत भेटत होती बा देवाला. एकदा टाळी वाजवा ना, एकदा टाळी वाजवा ना. येळकोट येळकोट. जय मल्हार. आणि आजची पब्लिक आम्हाला लय वाढली बर का. खरं का? बाणू नाही, ये बाणूचा जीवला घेत तो गेला होता पेपर द्यायला. पेपर देऊन आला का? पोटभर मुतला का रे? नाही नाही, म्हातारे बाया म्हणते ना. काही नाही म्हणत ते, जाऊ द्या. म्हातारे बाया म्हणते भाऊ पोटभर हागून घे. काही आता नका पोटभर बोलू. कोणी काही नाही, हागत? जाऊ द्या. धन्यराची बानू आली माझ्या स्वप्नात. मन बाई मन झुर मनात विसरावू मी जेजुरी गडात. मन बाई मन झुर मनात देवा. बाणू काय म्हणली? कुठवर राहू मी चंदनपुरात. देव म्हणतात मन बाई मन झुर मनात कस राहू मी जेजुरी गडात. देवा मन बाई मंजूर मनात कुठवर राहू मी चंदनपुरात. हा देवय उडेल बल्पचे बर का. हे खंडोबा देवाला स्वप्न पडत होत. एकदा टाळी वाजवायचं स्वप्नाच्या नावानं. तुम्ही म्हणताल खंडोबा मुलीसाठी वेडा झाला तो का? खंडोबा मुलीसाठी वेडा झाला नाही, खंडोबा बाईसाठी वेडा झाला नाही. देवच मुली तयार करतो, देव पुरा मुलीला पाहून येडा होईन का? मग खंडोबा देव वेडा बाईसाठी झाला नाही, मुलीसाठी वेडा झाला नाही. खंडोबा देव वेडा झाला तो धनगारा घरी असणाऱ्या भक्तीसाठी. एकदा टाळी वाजवा त्या भक्तीच्या नावाने. मग त्या भक्तीमध्ये किती ताकद आहे ऐका ना. आणि हे जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर पहाटच्या वेळेला एक अभंग तुम्हाला सांगून जाईल आणि तुम्हाला तो सगळ्यांना येतो. तो अभंगामध्ये त्या भक्तीचा उल्लेख केलेला आहे. देहाची तिजोरी. बरोबर आहे. सगळ्यांनी म्हणा देहाची तिजोरी. गुलाब जांबो फुलड ठेवा, गुलाब जांबो ठेवा. असं ना पुढं पुढं काय पुढं काय मुलगा आहे का मुलगी? मुलगी का मुलगा आहे? मुलगी का? काय नाव आहे तिचं? श्रावणी. श्रावणी सलोनी तेरी मिठी मिठी बातें. ती केव्हाची माझ्याकडेच बघू राहिली. देहाची तिजोरी. भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता, उघडदार देवा, उघडदार देवा आता, उघडदार देवा. आता आम्ही म्हणतो देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता, उघडदार देवा, उघडदार देवा आता, उघडदार देवा, उघडदार देवा आता, उघडदार देवा, उघडदार देवा आता, उघडदार देवा. पिते दूध डोळे मिटणे जात मांजराची, मनी चोरट्या चकारे पिती तांदळाची, मनी चोरट्या चकारे पिती तांदळाची, मनी चोरट्या चकारे पिती तांदळाची. घोडोगाडी अपराधाचा टोल सावरा, घोडोगाडी अपराधाचा टोल सावरा. उघडदार देवा आता, उघडदार देवा, उघडदार देवा आता, उघडदार देवा, उघडदार देवा आता, उघडदार उघडदार देवा आता, उघडदार देवा. या गीताच्या नावानं जोरदार टाळी वाजवा ना. येळकोट येळकोट.
खंडोबा देवाला बानू स्वप्न दाखवलं, पण स्वप्नामध्ये बानू म्हणते देवा तुम्ही जर जागे झाला तर माझा हात पकडताल, मला जाऊ देणार नाही. बानूना साडीचा पदर फाडला, डावणीची काडी मोडली, काजळानं भरवली, बानूला खंडोबाला पदरावरती पदर लिहिलं. आशील येडा मल्हारी येशील चंदनपुरी, करशील 12 वर्ष चाकरी, तर देवा तुझी बानू सुंदरी नाही ती इथूनच जाते माघारी. असं पत्र देवाच्या उशाला ठेवलं, बानू पुनशी चंदनपुरीला निघून गेली. खंडोबा देवानं पत्र वाचलं, देव झोपेतून डचकून जागे झाले, गाडाच्या खांबाला मिठी मारली, देव बानू बानू करू लागले. लग्नाच्या माणसानं बानू बानू आवाज ऐकला. माणसा काय म्हणते खंडोबा देवाला, बानू बानू तू म्हणत होती मी तुम्हाला सोडून जाईल, पण बानू मला तर याडा म्हणतात ग. हा याडा खंडोबा एकदा जर तुला पकडलं ना तुला परत जाऊ देणार नाही बानू. देव भांडर खाण्या झोपेल होती. बानू 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 म्हणून कोणा संग बोला त्या बानू गडावर आले तिथं देवाने धजा खांब कवळी धरला. बानू अहो देवाला सपान पडू राहिले, सपान बानू काल रात्रीला सपान पडलंय, सपनात आला तुम्ही न बाई मी गडबडले. काढूच द्यावा एखादा खुबा बाहेर येईल. गालावरती खुना बघून आई म्हणाले काय घडले, सांगू कशी बोलू कशी नाव कुणाचं घेऊ कशी स्वप्न मंदी. ओ देवा ओ देवा बोल बानू बोल तूने क्या किया अपने मल्हार को, अपने मल्हार को, अपने मल्हार को दिल ये दिया. बोल बानू बोल तूने ये क्या किया. काय देवाच्या झाडाची अवकाळा चालू आहे बुवा. देवाचा काय साठा बुंगू राहिला. बानू तुला मी सोडणार नाही. ओ बानू अरे देवा रेडू येतो, रेडूच्या पत्या घेऊन राहिला का. ओ देवा कोण आहे तिकडं. मी म्हाळसा. तुझ्या जीवाचा झाला कोळसा. ओ देवा तुला पाहून माझी बानू भडकल ना. बानू कोणाची होती. धनगराची. तिचं काय काम होतं या गडावरती यायचं. माझ्यासाठी आली होती. धनगराची बाई गडावर. हो धनगर लोकांना 6 महिने आंघोळीचा तपास नसतो. त्या बानूला पाहून तुम्ही भुलले की काय देवा. देव लागला पार्टी खेळायला. देवा तुम्हाला काय गाठ लागलं काय का देवा लागलं माणसाने. माळ्यासा बोला देवा. मला बोल. हा बोल देवाची छाती फुटसर बोल. देवा मला बोल. बोल फुटूस. तुम्हालाच बोलते मी देवा. माझ्या बानूला बोलायचं तुला कुठलाही एक अधिकार नाहीये. अधिकार नाही, मी लग्नाची बायको. माझी बानू जर तू पाहिली असती ना हो. तू म्हटली असती काय बानू काय बानू होती. ए मुलांना तुम्हाला बानू आवडती का माळ्यासा. बोला ना पटकन. बानू त्याला बानू आवडली. आवडली नाही खरं बोललं तू. ए तुला कोण आवडलं. बाळा तुझं नाव काय. तुझं नाव म्हणजे बानूची भूमिका आवडली त्याला. शिवांश बाळाला बानू आवडली. मग बानूला फॉलो कर. बानू तुला फॉलो बॅक देईल. पुढं काय. मंगेश दादा तुम्हाला कोण आवडलं बानू का म्हाळासा. त्यांना कोण नाही आवडले. नाही थांब ना सांगतील ना. मंगेश दादा तुम्हाला कोण आवडलं बानू का म्हाळासा. दोघी आवडले. ए मतदान बाद होतं बरं का ना. इकडं कर नाही तर तिकडं कर. गुजरात कर अहमदाबाद कर. तुम्हाला बानू आवडली म्हाळासा. बोला पटकन लवकर सांगा. उत्तर द्यायचे कोणी सांगा. कोण आवडलं. बानू आवडली का म्हाळासा. बानू वा म्हणजे तुम्ही आपल्या पार्टीचे पवारताई. तुम्हाला बानू आवडली म्हाळासा. बानू तुमचा स्वभाव मला फार आवडलं. पाहू कानातले इकडे काय म्हणायचंय का ते. भाऊ ते काय सोन्याचं आहे का. बानू म्हाळासा माझी बानू जर तू पाहिली असती तर तू म्हटली असती काय देवा तुमची बानू आहे. काय बानू आहे देवा. माझ्या बानूला बोलायचा तुला अधिकार नाही सांगून ठेवतोय. ओ देवा मी लग्नाची बायको कोणी बोलायचा अधिकार नाही. खंडेराया देवा मी सवाशे राहत नाचवली. 4 माणसामध्ये लगीन लावलं देवा. कवाची धनगर तुला काय आजकाल बिकल आहे का नाही. माझ्या बानूला कवाचं नाव घेऊन ओ देवा मम्मीकडे जाय. अण्णा दारा तुम्ही मम्मी करता. अण्णा तुम्ही हे घेऊन मम्मी करता. मम्मी तया का फायटिंग मध्ये पप्पाला पायरीच्या खाली दिन काढू. देवा काय बाय आता
कशा काय धरल्या फोडल्या तुम्ही तर. किती वेळ झाला माझ्या भानूला किती वेळची नाव ठेवू राहिली देवा मारू नका मारू नका. किती वेळचा माझ्या भानूला नाव ठेवू राहिली तुला काय माझ्या भानू म्हणजे तुला ओम नमः शिवाय. देवा, इकडे या. पहिला देव असा पाहिला बायकोला आणतो तोच लांब पळतो. त्याला माहितीये बायकोनं जर धरली गचंडी ना ए रुद्रा तू नको करू बरं का असं मोठं झालं. काय करता आता ते आवरत नाही आपल्याला. अण्णा हो अण्णा तुम्ही असंच करता का? त्यांच्या दोघांचे भांडणच होत नाही कारण पप्पाला माहिती मम्मी आवरायचीच नाही आपल्याला. ओ देवा काय ना ते मम्मी- पप्पाला म्हणत हात जोडी द्या. देवा अहो मी लग्नाची बायको असं करू नका तुमच्या पाया पडते देवा. देवाच्या पायाला हात लावू नको. देवाच्या पायाला हात लावू नको. देवाच्या पायाला हात लावू नको. काय झालं देवाला खरूच झालेली आहे. तुला काय अकल बिकल आहे तुला देव काय कुत्रा वाटलं का रे? मला नाही खरूच कुत्र्याला तुला देव कुत्तड वाटलं का कुत्तड? माळसा ओ देवा देवा तुम्हाला शकू मी चंदनपुरीला जाणार. हो देवा असं करू नका भानूला घेऊन येणार असं करू नका गडावर एकटीच राहीन देवा मला बघवायचं नाही. तरच नावाचा मल्हार होणार. निघालोय मी चंदनपुरीला. नका नका देवा बाजूला. नका असं करू. माझा रस्ता जर आणावा तर खबरदार माझा. नका 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 देवा तेव्हा ती गती रोज की देवा जाऊ नका जाऊ देणार नाही. मी तुम्हाला जाऊन देणार नाही. मी गेल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला मेले तरी चालल जीव घेतला तरी चालल पण मी मात्र सवतीला गडावर येऊ देणार नाही आणि मी तिला एका चुलीच्या 2 चुली करू देणार नाही. देवा मला सोडून जाऊ नका देवा. मी मात्र गेल्याशिवाय राहणार नाही. आपल्या लग्नामध्ये किती मज्जा आली होती व पिंड्याचे पंपा. देवा तुम्ही मला पाहायला आले तेव्हा किती मज्जा आली व देवा. देवा सांग ना मम्मी माझं कुंकू परदेशी चाललं ग मम्मी. देवा मला सोडून जाऊ नका पिंट्याचे पंपांग. हो देवा थांब हे देव काय साड्या ऐकायला निघालं काय मी त्याला. अरे बाबा देवा शिर्डीत असेल साड्या ऐकणार आहे. अरे बाबा साड्या नाही देव बिराड बादलं गुंडळलं ना आता चंदनपूरची वाट धरली. जे मी केलं ना ते प्रत्येकाला करण्यास मी भाग पाडेल. होय होय. मंगेश दादा मग ही प्रथा कुठली आहे सांगा बरं मंगेशराव. हा दिवस तुम्हाला आठवतो का? तुम्ही सगळं कार्य करता पण विसरून जाता. ऐका असं बिराड घेऊन तुम्ही निघाले तो दिवस कोणता? आणि तुम्ही पण घरातून असं बिराड घेऊन निघाले. खंडोबाची शपथ खोटं बोलू नको मंगेश. निघालेले पण तो दिवस आठवा कोणता? बॅगी बिगी भरून गाडीत बसून 4 कालवाऱ्या घेऊन. गरुड साहेब तुम्हाला आठवता हा दिवस? गरुड साहेब मग तुम्ही फक्त आतापर्यंत नसते लग्न केले पण त्याच्याकडे अध्यात्म नजरेने कधीच बघितलं नाही. कोणत्या गावामध्ये नवरदेव हळदीच्या दिवशी बिराड बांधून 4 कालवाऱ्या घेऊन गाडीत बसत नाही? वरबोट करा आपण त्याचा पुतळा बांधू. नवरीच्या घरी गेले होते ना लग्न लावायला त्या गावाला. कोणतं गाव? नायगावला बरोबर ना. त्यावेळेला हळदीच्या दिवशी अशा बॅगी नव्हत्या तुमच्या गाडीत? काय काय होतं? गाड्यामध्ये असं लिंबू फुशेल काय होतं? काय क्वार्टर? नवरदेवा क्वार्टर म्हणजे घेऊन गेले असे तुम्ही ते सुईनं लग्न लावलं असतं काय? कापून टाकेन फाडून टाकेन अशी शिडी घेऊन टाकेन. आणि ती मागून फाटली ती कोण शिवीन? उद्या शिवतो आता. जे मी केलं ते प्रत्येकाला करण्यास भाग पाडेल. घर भरणी म्हणून कथा लावली शरा पाण्याला बारकाता. खंडोबा देवानं सगळं साहित्य घेतलं. हा. हातामध्ये तलवार घेतली, बिराड घेतलं, खांद्यावर घोंगडी घेतली. निघाला देव सासू नवरदेव झाल्यावर नवरदेवाच्या हातामध्ये घोंगडीचं एक तुकडं तरी असावं बरं का अण्णा. त्याला काकण म्हणतात बरं का अण्णा. काकण एक हळकुंड आणि त्याला घोंगडीचं तुकडं. कारण माझ्या खांद्यावर घोंगडी आहे तुम्हाला खांद्यावर घेता येणार नाही म्हणून हातामध्ये तुम्हाला काकण म्हणून बांधावं लागेल. लोकर मेंढ्याची ही बांधावच लागत. खंडोबा देवानं जिजुरी गड सोडला, हाका मारली. माझ्या गुणीच्या प्रधाना काय म्हणतो
देवा. जायचं आपल्याला चंदनपुरीला. सोडले आपले घोडे, 12,000 सैन्य संगतीला घेतले. चला आपण. तुम्ही बसा ढवळ्या घोड्यावर, मी बसतो निळ्या घोड्यावर. होय होय. आणि चला चंदनपुरीला. चला देवा. खंडोबा देवानं घोडे सोडले. या घोड्याला गुलाबजाम जास्त आले काय? हे काय? हे काय? खंडोबानं घोडे सोडले. खंडोबा निळ्या घोड्यावर, हेगडी प्रधान ढवळ्या घोड्यावर. म्हणून तळीमध्ये घोड्याचा सुद्धा उल्लेख आला बरं का. तळी भरताना सगळ्यांना म्हणा हर हर महादेव. पुढचा शब्द बोलत चला. हर हर चिंतामणी. आनंदीचा. आनंदीचा. भैरवाचे. सोन्याची. निळा. खंडोबाचा कोणता घोडा आहे? त्याचा उल्लेख आहे. निळा. पावमे. कमरी. करगुटा. बेंबी. मस्तकी. माळसा. सुंदरी. आरती. करी. नाना. परी. देव. ववाळी. खोबऱ्याचा. कुटका. भंडराचा. बोल सदा आनंदाचा. येळकोट. येळकोट येळकोट. एकदा टाळी वाजव मग तळीच्या नावाने. तिथून पुढे ही तळी भरायची प्रथा सुरू झाली. खंडोबा देव निघाले. भक्तगण खंडोबा देवावर भांडार उधळत होते. 12,000 सैन्य खंडोबा देवाबरोबर भांडार उधळत होते. मग मम्मीनं सांगितलं मी जेजुरीला जाऊन आले. अण्णा जेजुरीला कोण कोण गेले होता हात वर करा. खंडोबाची शपथ खोटं बोलू नका बरं का. जेवढे जेजुरीला जाऊन आले सगळ्यांना हात वर करा. एका गाडीत एवढे सीट गेले. मग मला सांगा जेजुरीला गेल्यावर भांडार कसा उधळला तुम्ही? बोला. चुकलं तरी चालेल, आम्ही उत्तर देणार आहे. कसं उधळणार? कसा? असं. बरोबर. नवरीनं उत्तर दिलं असा भांडार. मंगेश दादानं उत्तर दिलं असा भांडार. पाठीमागून चुळभरेताईनं उत्तर दिलं असा. भांडार उधळण्याची प्रथा आहे बरं का. उगाच लोक करतात म्हणून तुम्ही करू नका. जे देवानं केलं ती करा. कारण भक्तगण खंडोबा देवावर भांडार उधळत होते. जेजुरीला गेले ना असं हातामध्ये भांडार घ्यावं, त्याच्यामध्ये खोबऱ्याची कुटकी घ्यावं, असा भांडार उधळावं. येळकोट येळकोट. जय मल्हार. सगळा आनंदाचा. येळकोट. बायकोना लुगड्याची ते वटी करावं आणि पडलेले खोबऱ्याचे कुटके वटीमध्ये झालावं. असं भांडार का उधळावा लागतो? त्याच्या मागचं उत्तर आहे. सांगा. आपण एक एक पायरी गड चढत जातो ना, म्हणून चढता भांडार उधळावा लागतो. आणि अण्णा संध्याकाळपासून आपण तुमच्या दारात घट भरला. घरी आल्यावर जागरण गोंधळ करावं लागतं. दारात असा घट भरावा लागतो आणि त्या घटावर भांडार उधळावा लागतो. कसा? संध्याकाळपासून आपण कसा भांडार उधळला? बोला. तुम्हाला विचारतोय आम्ही. मेकअपच्या दादा त्याला काय अण्णा बोला ना. संध्याकाळपासून आपण असा भांडार उधळला. अण्णा चाला ना. असा भांडार का उधळला माहितीये का? सांगा ना. एक एक पायरी उतरून घरी आलो ना म्हणून उतरता भांडार उधळावा लागतो. येळकोट येळकोट. जय मल्हार. आजही लग्न लावताना नवरदेवाला चढती हळद अगोदर लावा लागती. पायापासून तो डोक्यापर्यंत अगोदर हळद लावून नंतर डोक्यापासून पायापर्यंत उतरती हळद घ्यावा. ही प्रथा जगाच्या मालकानं दाखवली. तिथून पुढे खंडोबा देव निघाले चंदनपुरीला. घोडे सोडले. 12,000 सैन्य खंडोबा देवाबरोबर होतो. खंडोबा देव गड उतरले. माळसाबाईला राग आला. माळसाबाईनं मेघराजाला सांगितलं धो धो पाऊस पडू दे, करा गंगेला महापूर येऊ दे. अचानक आबाळ तयार झालं कडक उन्हाळ्यामध्ये. पाऊस पडला, करा गंगेला महापूर आला. खंडोबाचे घोडे करागंगा जवळ येऊन थांबले. खंडोबा देव म्हणतात प्रधाना हा खेळ सगळा माळसाचा आहे. थांब मी जाण्यासाठी आपल्याला रस्ता तयार करतो. करा बरं देवा. खंडोबा देवाना भांडार उधळला. त्या कारागंगेतून कुमारिका मुलगी बाहेर आली. हिरवी साडी, हिरवी कंचुळीन कुंकवाचा मळवट भरलेला होता. जसं तुम्हाला असा मळवट भरला ना तसं कुंकवाचा मळवट भरलेली मुलगी बाहेर आली. बरोबर. सांगितलं खंडोबा देवा मी तुम्हाला जाण्यासाठी रस्ता देते, पण या जनजत्रेत मला अगोदर मान द्या. अगोदर मान द्या. खंडोबा देवाना सांगितलं. खंडोबा देवाना सांगितलं ऐक करा गंगा. काय देवा? मी चंदनपुरीला चाललोय, पण ज्या वेळेला मी बानूला घेऊन येईल ना जेजुरीला त्यावेळेला कारा पहिलीच आंघोळ मी तुझ्यामध्ये करेल. करीर. अंगाला लावलेली हळद कारा गंगा तुझ्या धुवून टाकल. बंगलेले देव कारा गंगेला अर्पण करल. पहिलीच तळी कारा गंगेत धरल. नंतर जेजुरी गडाला येईल. तसंच प्रत्येक नवरदेव नवरीला करावा लागेल. म्हणून खंडोबा देव आणि नवरी बानुबाई कारागंगामध्ये पहिली हळद धुतली आणि नंतर देव जेजुरीला गेले. तिथून पुढे प्रथा पडलेली आहे. मग आता लग्न झाल्यावर कोण कोण जेजुरीला गेलं वर हात करा. बरोबर. मग मला सांगा अण्णा जेजुरीला गेल्यावर अगोदर तुमची गाडी कुठे गेली?
आंघोळ केली, सगळ्यांनी आंघोळ केल्या. खंडोबाची शपथ देवाच्या दारात खोटं बोलणं. आम्हाला माहितीये पाणी पाहूनच तुम्ही नाही म्हणले असं. कारागंगेत गेलं ना, आंघोळ केल्याशिवाय मागे येऊ नये. पंढरपूरला गेले चंद्रभागेचं स्नान आहे, आळंदीला गेले इंद्रायणीचं स्नान आहे, जेजुरीला गेलं ना तर कारागंगेच्या आंघोळे, तर जेजुरी मान्य, अन्यथा मान्य नाही. अशा प्रकारे कारागंगेला मान दिला. तिथून पुढे देव निघाले चंदनपुरीला. पहिला मुक्काम केला भुलेश्वर, दुसरा मुक्काम लोणी धामणी, तिसरा मुक्काम देवाचा दावडी, चौथा मुक्काम लिंबेदराच्या घाटाला स्थापनुका केली, स्थापलिंग नाव पावले. तिथून खंडोबानं घोडा उडवला. संगमनेर तालुक्यामध्ये हिवरगावच्या डोंगरावर खंडोबादेव उतरले. तिथून खंडोबानं घोडा उडवला. खंडोबा देवाने एका गावाला मान दिला. ज्याला कुणाला कुत्र चावेल, कुत्र चावल्यानंतर जो कोणी रोडगा माझा त्या गावाला खाईल, कुत्र्यासारखं पाणी पिल, मी त्याचं चावलेलं कुत्र बरं करील. त्या गावाचं नाव आहे निळवंड. त्या गावाचं नाव आहे. मग एकदा टाळी वाजवता निळवंड्याच्या नावाने. तुमच्या येवल्या भागात येवल्याचं कोण कोण आलेले? येवल्याच आलेले कोणी? त्या नवरीच्या माहेरचं कोण कोण आलं? तिने सगळं दिलं काढून. येवल्या भागात जर गेलं ना, लाजू नका, बोलत राहा. पण इकडे निळवंड्याला कुत्र्या चावल्यावर भाकर रोडगा देतात खायला. तिथून खंडोबानं घोडा उडवला. राहत्या तालुक्यामध्ये आडगाव खडकं, त्या खडक्याच्या डोंगरावर खंडोबादेव उतरले. तिथून खंडोबानं घोडा उडवला. पाचव्या मुक्कामाला आले वाकडी गावाला. रे देवा हे राम राम सीता. आले वाकडी गावाला. शीत म्हणता पाखरू नाही. दंडकारण्य वन होतं, सगळे सौंदर्याचे झाड होते. देवाला बसायला सावली नाही. देवानं सौंदर्याच्या झाडावर भांडारा टाकला आणि सौंदर्याचं झाड हिरवगार झालं. सौंदर्य म्हणती देवा लग्न कार्यात मला मान द्या. खंडोबानं सौंदर्याला मान दिला. जो कोणी 2 भाकरी, 2 शिवळा, कुराड आणि सौंदर्याची फांदी दिवक म्हणून लग्न मांडवाला बांधील, माझं लग्न सिद्धांत घेऊन जाईल. मग अण्णा तुमचं दिव काय? आणि त्याला जोड नुसतं सौंदर्य लावू नका. आतापर्यंत तुम्ही लग्न असेच केले का बिनदेवकाचे? नुसती सौंदर्य लावू नका. ज्याच्या त्याच्या आडनाव प्रमाणे देऊ के. कोणाला आरखडा वरखडा, कोणाला कमळाचं फुल, कोणाला सूर्यफुल, कोणाला मोराचा पिसारा, कोणाला पान कनेस, कोणाला उलटा धार, कोणाला वेल. ज्याच्या त्याच्या आडनाव प्रमाणे देऊ वेगळे. बिगर लग्नाच्या मुलांना तुम्ही लक्षपूर्वक ऐका. मुलांना मुलींना तुम्ही पण ऐका. तुमचा बायोडाटा तयार करताना त्याच्या सगळ्या गोष्टी द्यावा लागतील बरं का. लग्न म्हणजे पोरखेळ नाहीये, लग्न म्हणजे मस्करी नाहीये ना. आजच त्या गोष्टी ऐकून घ्या, त्याचा उद्या तुम्हाला फायदा आहे. ज्याला लग्न करायचं नसेल त्याने सरळ सायराट करायचा. सायराट जर देऊक माहिती नाही ना, त्याच्यापेक्षा आरचीन पारशान बरं नाव. अशा प्रकारे सौंदर्याला मान दिला. खंडोबा म्हणतात प्रधाना मला तहान लागली, मला पाणी घेऊन येतो. आता जातो पाणी. मी अरण्य वनात बसलेले, जाण मला पाणी घेऊन ये. प्रधानानं घोड्यावरती टाच मारली, घोड्याला टाच मारली आणि प्रधान अनकई बारी. मनमाड भागामध्ये अनकई बारीचा डोंगर ओलांडला आणि प्रधान चंदनपुरी, मालेगाव मध्ये असलेली चंदनपुरी, या चंदनपुरी मध्ये खांडवानामध्ये बानूबाई मेंढर वळत होती. 9 लाख मेंढर घेऊन बानू मेंढर वळीत होती त्या रानाला. प्रधान येऊन त्या बानूबाईला काय म्हणतो, ओ बाई. अरे कोण आलाय बाबा? बाय बोला. अहो आम्ही खूप दूरचे आहोत. हा जेजेवाडी आमचं गाव. हो. खंडू धनगर आमच्या मालकाचं नाव आहे. मालकाचं नाव? पाणी नेण्यासाठी इतक्या दूरवर आलोय. तुमचं नाव काय आहे? हो माझं नाव बानूबाई आहे. बानूबाई. हा. बापाचं नाव? बापाचं नाव का? गावडा. गावडा. रेमाजी गावडा. हेमाजी गावडा. रेमाजी गावडा. खेमाजी गावडा. बानूबाई बोला. पाणी नेण्यासाठी आलो. या पाणी देतास का जरा आम्हाला? अरे पाणी नेण्याकरता आलंस काय बाबा तू? वाईस आमच्या जवळ काही नाही. तुम्हीच देता का पाण्याला काही? हे काय दिलंय तुम्ही? ये द्या तुम्ही. नवरत्नाची झारी आणली वाटतं. नवरत्नाची झारी घेऊन टाका. आमची तर ताकाला दह्याला कमी नाही. ताक दूध घेऊन जा तुमच्या मालकाला. पंचामृतानं तुम्ही दही दुधानं भरून दिली झारी. पण बानूबाई ही तुमची नवरत्नाची झारी हाय. ही आम्हाला परत माग आणून द्यायला जमणार नाही.
अहो खांडवानात फेकून द्या तिकडच वनामध्ये. अहो मानूबाई नवरत्नाची झारी हाय. फेकून द्या. तुम्हाला अहो काय काय? नवरत्नाचं मोल तुम्हाला माहित आहे का? असं समजू का आमची एक मेंढीची ओवळणी गेली. मानूबाई हा एवढी जग साडी तीच रोज होते तीच घालते तीच वाटत. घालते थोडं एका नवरत्नाची हरकत नाही. हो. प्रधानानं नवरत्नाची झारी हातात घेतली. हा प्रधान धावत पळत वाकडी गावामध्ये असलेलं दंडकारण्य वनामध्ये हा. देवाजवळ आला आणि येऊन देवाला काय म्हणतोय, ओ देवा, देवा, प्रधाना ओ देवा, आणलं मला पाणी. हो देवा, प्रधाना ओ देवा, ही झारी कुणाची? ही नाजिरे मम्मीची झारी आहे. प्रधाना आ देवा, ही झारी कुणाची? ही बानूबाईची झारी आहे. बानू? अय, मामा ग, बाय, बाय. पण माग. बानू तुला भेटली? भेटली तरी खरंच प्रधाना? हा देवा, बानू देवा, याड लागलं ग, याड लागलं ग, देवाला ग भानच ग, याड लागले, याड लागलं ग, याड लागलं ग, देवाला ग भानच ग, याड लागले, सुपीना मनात सारे भांड भरलं, याड लागलं ग, याड लागलं ग, देवाला ग भानच ग, याड लागले, घोड सोडला घोडवरी स्वाळ झाला, पानूच्या गावाला देव माझा निघाला, झोपीना मनात सारे भांड भरले, याड लागलं ग, याड लागलं ग, देवाला ग भानचा ग, याड लागले, झोप येईना कोणी मला गोदडी देईना, याड लागलं ग, याड लागलं रे. त्याच्यामुळे त्यांना ब्लँकेट ओढून घेतला अंगावर. सैराट झालं जी. प्रधाना पाणी पिलो माझा आत्मा शांत झाला. बानू जर तुला भेटली हो तर खरंच प्रधाना काय देवा, एक काम करा. काय देवा, या दंडकारण्य वनापासून 12,000 सैन्य आपले पायी पायी त्यांना माग घेऊन जा. हो देवा, माझा घोडा तोही माग घेऊन जा. हरकत नाही. तुमचा घोडा तोही माग घेऊन जा. असं देवा. इथून मी एकटाच जातो आता चंद्रपुरीला. बर वाकडी पासून घोडे माघारी फिरले. बरोबर. आता सगळ्यांना उत्तर द्यायचंय बर का. वाकडी पासून घोडे माघारी फिरले, घोड्याच्या माना झाल्या वाकड्या, म्हणून गावाचं नाव पडलं. जोरात बोला ना, गावाचं नाव पडलं. आवाज नाही आला. गावाचं नाव पडलं. कोणाची वाकडी? अण्णा कोणाची वाकडी? मंगेश दादा कोणाची वाकडी? खंडोबाची वाकडी. खंडोबाची नाही वाकडी, घोड्याची मान वाकडी, म्हणून गावाचं नाव पडलं. एकदा टाळी वाजवा ना वाकडीच्या नावानं. याच्या करता हा जो अज्ञान समाज आहे ना, त्याला सुज्ञान होण्यासाठी आम्ही युट्यूबला आमचं गाणं गायलंय वाकडीचं. हा आमच्या युट्यूबचं नाव आहे आली धनगराची बानू चिमणी, आणि त्याच्यावरती मुद्दाम आम्ही या झोपलेल्या समाजाला जाग यावं म्हणून आम्ही रेकॉर्डिंग केले ते गाणं. तुमच्याकडे मोबाईल असला ना, थोड्या वेळानं मोबाईलचे बटन दाबा आणि त्याच्यावर काय म्हणायचं, चंदनपुरीला जाता जाता मधी लागलं वाकडी गावं. तुम्हाला आमचा कार्यक्रम लगेचच युट्यूबला पाहायला मिळेल. आणि फक्त आमचं युट्यूब चॅनल असून त्याच्यावर आतापर्यंत फक्त आमचे 5च व्हिडिओ आहे. स्वतःच चॅनल असून सुद्धा 5च व्हिडिओ आहे. आणि ते कमून टाकलं माहितीये का, आमचं चिमणीचं गाणं चोरी गेलं म्हणून आता आम्ही व्हिडिओ टाकला. कारण जे चिमणीचं गाणं आज तुम्ही ऐकता ना, ते चिमणीचं गाणं आमचं आहे. ते गाणं कोणतं माहिती का? चिमणीचं गाणं कोणतं आहे? सगळ्यांच्या तोंडपाठ आहे ते गाणं. लहान लहान लेकराच्या सुद्धा तोंडात. लहान लहान मुलं पण म्हणतात कोणतं गाणं, तुझी चिमणी उडाली. कोण म्हणलं रे पोपट बिचारला? ए गंगाळ्या ते ब्लँकेट ओढ अंगावर, ते म्हणतं पोपट बिचारला. आणि ए मस्करी बंद करा. मला वाटतं 25 वर्षापूर्वी तुमच्या समोर जे ड्रेस घालून उभे ना, भूषण राहींज तुमच्या समोर जे उभे ना, बरं का, रेकॉर्डिंग वाले, स्टुडिओ वाले, ते बंद करा थोड्या वेळ. रेकॉर्डिंग बंद करा आता. बंद. नको बंद. नाही, नको. इंट्रोडक्शन दिवस तर बंद. 2 मिनिटं रेकॉर्डिंग बंद. पुढं गायक कोण आहे त्या गीताची ऐका. ती गीत असं आहे. अजय अतुल अजून तर काय ऐकलं नाही.
अजय अतुल नाही ते. अजय अतुलनं ते गाणं नाही गायलेलं. अहो तुम्ही ते चिमणी उडाली भुरते म्हणता का? ते गाणं नाही हो आई. ते गाणं नाही, अजून चिमणीचं गाणं म्हणायचंय, ते फक्त मुलांसाठी म्हटलं मी. अजून आम्हाला म्हणायचं ते गाणं सांगतो, ऐका आमचं गाणं कुठलं आहे. आणि असे हुशार तुमच्यासारखे पाहिजे बरं का. वाव. बरोबर तिनं तशा आमच्या मातोसरी. तुमचं नाव काय? अरे बापरे, अण्णांच्या बहीण. त्यांना बरोबर शब्दाकडे लक्ष दिले. बाबा तुम्ही खोटं बोलले, हे गाणं अजय अतुलनं गायलं आणि तुम्ही तुमचं कसं सांगता? ते बरोबर आहे, ते चिमणीचं गाणं वेगळं आहे. त्यांचं गाणं वेगळं आहे, आमचं गाणं कुठलं आहे का? आता हे आमचं ओरिजिनल गाणं आहे, ते मी मजा केली 2 मिनिटापूर्वी. रत्न सारखी जतना सोनीची भाऊली मला खाल्ली सोडून, सोनीची भाऊली मला खाल्ली सोडून, मुली माझी उडून गेली, मुली माझी उडून गेली. मुली माझी उडून गेली, मुली माझी उडून गेली. ज्याची होती त्याने चालेली, ज्याची होती त्याने चाले. पवार साहेब, ज्याची होती त्याने चालेली. अण्णा आम्ही लावलेली माया आम्ही लावलेली माया आज सफल झाली. चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. चिमणी माझी उडून गेली, चिमणी
आतापर्यंत तुम्ही एवढंच गाणं ऐकलं, युट्यूबला एवढंच गाणं ऐकलं, पण त्याचा शेवटचा अंतरा काय? युट्यूबला एवढंच ऐकलं, त्याचा शेवटचा अंतरा कुठल्याच गायकाकडे नाही. हा, कारण ते गाणं चोरून गायलं होतं ना, तो फक्त आमच्याकडे आहे. हा. त्याचा शेवटचा अंतर काय ऐका. काय? कशी रे देवा तुरी लावली, हे जेजुरीचा खंडेराया, तू लग्नाची दिवा तुरी लावली, पोटची कन्या आज बारक्याची झाली, पोटची कन्या आज बारक्याची झाली, माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. भागीनाथ बाबानं ही रूप लावली, आम्ही तिघ जण भाऊ आहे. भागीनाथ बाबानं ही रूप लावली, दत्तभूषण कृष्णानं चिंदी गायली, दत्तभूषण कृष्णानं